नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्न जी-केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 के.सी. नियोगी हे भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी एकूण किती अधिवेशन झाले होते? भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 11 अधिवेशन ही झाली होती. प्रश्न क्रमांक तिसरा, घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते? घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सच्चिदानंद सिन्हा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी कोणते औषध वापरतात? ऑपरेशनच्या वेळी बेशुद्ध करण्यासाठी पुढीलपैकी कोणते औषध वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पेथिडीन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती समिती नेमली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, प्रार्थना समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? प्रार्थना समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाज यांची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतीय घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली होती? भारतीय घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1946 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर या ठिकाणी राष्ट्रीय कांदा आणि लसूण हे केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 9, कार्बनचे सर्वात कमी प्रमाण असणारा पुढीलपैकी कोळसा कोणता आहे? कार्बनचे सर्वात कमी प्रमाण असणारा पुढीलपैकी कोळसा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पीट या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? दुर्गापूर लोह पोलाद हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द झाली होती? बंगालची फाळणी ही कोणत्या वर्षी रद्द झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1911 मध्ये बंगालची फाळणी ही रद्द झाली होती. प्रश्न क्रमांक 12, महिला कैद्यांसाठी राज्यामधील पहिले खुले कारागृह कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? महिलांसाठी कैद्यासाठी राज्यामध्ये पहिले खुले कारागृह कोठे स्थापन करण्यात आलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मराठी भाषेमधले पहिले कादंबरीकार कोण होते? मराठी भाषेमधील पहिले कादंबरीकार कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरिनारायण आपटे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर राज्य राखीव दलाची स्थापना ही 1948 या वर्षी ही स्थापना करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15, नारायण गुरूंनी सामाजिक विषमतेविरुद्ध कार्य कोणत्या राज्यामध्ये सुरू केले होते? नारायण गुरूंनी सामाजिक विषमतेविरुद्ध आपले कार्य कोणत्या राज्यामध्ये सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, फुटबॉल या खेळाची सुरुवात कोणत्या देशामध्ये झालेली आहे? फुटबॉल या खेळाची सुरुवात कोणत्या देशामध्ये झालेली आहे? तर फुटबॉल या खेळाची सुरुवात ही ब्रिटन या देशामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17, आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली हा घाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंबोली हा घाट सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हा घाट आहे.
प्रश्न क्रमांक 18 सार्क संघटनेची स्थापना कोठे झालेली आहे? सार्क संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोठे झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ढाका बांगलादेश या ठिकाणी सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 20 11 सप्टेंबर 1893 मध्ये विश्व धर्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? 11 सप्टेंबर 1893 मध्ये विश्व धर्म परिषद कोठे झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शिकागो अमेरिका या ठिकाणी ही विश्व धर्म परिषद झाली होती. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मलेरिया दिन केव्हा असतो? जागतिक मलेरिया दिन हा केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस असतो. प्रश्न क्रमांक 22 नदर तलाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नदर हा तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये नदर हा तलाव आहे. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राष्ट्रध्वजाला मान्यता केव्हा मिळाली होती? भारतीय राष्ट्रध्वजाला मान्यता केव्हा मिळाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 22 जुलै 1947 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मंगोलियाचे पठार पुढीलपैकी कोठे आहेत? मंगोलियाचे पठार पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आणि मध्य चीन या ठिकाणी मंगोलियाचे पठार आहेत. प्रश्न क्रमांक 25 जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे? जागतिक तंबाखू विरोधी दिन पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 31 मेला जागतिक तंबाखू विरोधी दिन असतो. प्रश्न क्रमांक 26 कॉफीच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? कॉफीच्या उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारताचा हा 6वा क्रमांक लागतो. कॉफीच्या उत्पादनामध्ये पहिला क्रमांक हा ब्राझील या देशाचा लागतो. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रामध्ये कोणत्या साली महाराष्ट्र मंत्रिमंडळामधील उपमंत्री हे पद रद्द करून राज्यमंत्री असे करण्यात आलेले आहे? महाराष्ट्रामधील कोणत्या साली महाराष्ट्र मंत्रिमंडळातील उपमंत्री हे पद रद्द करून राज्यमंत्री असे करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1969 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विश्वसुंदरी म्हणजेच मिस युनिव्हर्स किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? मिस युनिव्हर्स हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुष्मिता सेन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कापूस उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? कापूस उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे राज्य कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी हे संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 31 हजारीबाग वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोठे आहे? हजारीबाग वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे प्रथम गायन कोणत्या वर्षी करण्यात आले होते? भारतीय राष्ट्रीय गीत वंदे मातरम यांचे प्रथम गायन कोणत्या वर्षी करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1896 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये दर हेक्टरी गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये दर हेक्टरी गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंजाब या राज्यामध्ये सर्वाधिक दर हेक्टरी गव्हाचे उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 34 भारतीय संविधानाच्या मंजुरीच्या वेळी किती कलमे होती? भारतीय संविधान मंजुरीच्या वेळी त्यामध्ये एकूण किती कलमे होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्यामध्ये सुरुवातीला 395 एवढी कलमे होते. प्रश्न क्रमांक 35 भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात? भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 35 वर्षे ही पूर्ण असावी लागतात. प्रश्न क्रमांक 36 निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते?
निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान पुढीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात? राज्य निवडणूक आयुक्त यांची निवड हे पुढीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल हे राज्य निवडणूक आयुक्त यांची ते नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 38 जागतिक कुष्ठरोग विरोधी दिन केव्हा असतो? जागतिक कुष्ठरोग विरोधी दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 30 जानेवारी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राष्ट्रीय पोषण संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? राष्ट्रीय पोषण संस्था ही पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 40 सर्वे ऑफ इंडिया ही संस्था पुढीलपैकी कोठे आहे? सर्वे ऑफ इंडिया ही संस्था पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सर्वे ऑफ इंडिया ही संस्था डेहराडून या ठिकाणी ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 41 राष्ट्रीय पारपत्र सेवा दिन केव्हा असतो? राष्ट्रीय पारपत्र सेवा दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 26 जूनला राष्ट्रीय पारपत्र हा सेवा दिन असतो. प्रश्न क्रमांक 42 सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च ही संस्था कोठे आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 43 पेनिसिलिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? पेनिसिलिनचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अलेक्झांडर फ्लेमिंग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ पुढीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या शहरामध्ये पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 46 सात टेकड्यांचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? सात टेकड्यांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रोम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मिरची उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? मिरची उत्पादनामध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो मिरची उत्पादनामध्ये? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याचा मिरची उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 48 देशामध्ये सर्वात जास्त वाघ असणारे राज्य कोणते आहे? देशामध्ये सर्वात जास्त वाघ असणारे राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क या ठिकाणी राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 50 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आलेली आहे? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चहाला भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 51 राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या तारखेला असतो? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या तारखेला असतो ते. मित्रांनो अनअकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करायचं आहे. सिलेक्ट युअर गोलमध्ये MPSC टाकायचं आहे आणि इन्व्हाइट कोडमध्ये RVD10 हा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरा आहे संकल्प कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC एक्झाम. हे एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही लिंकला क्लिक करून या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. तिसरा आहे विजेता संपूर्ण पोलीस भरती बॅच. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे युक्ती मॅथ अँड रिझनिंग फिअर बूस्टर बॅच फॉर MPSC एक्झाम. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे प्रेरणा MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच कोर्स. ही पण एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवेची
तयारी करतात त्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉइन होऊ शकता आणि RV डिटेल हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.